जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं यत्कृपातमहं परमानन्दमाधवम्. जवळजवळ 4 महिन्यामध्ये प्रश्नोत्तरांकडे काही लक्ष द्यायला झालं नाही. बरंच साठलेलं आहे तिकडे, वेळेत होईल तेवढं. ते काही वेळेला पान नंबर आणि काही पदाचा नंबर, प्रार्थनेचा नंबर सांगितल्यावर जे कोरं राहतं ना, ते कोरं असल्यामुळे कोरं राहत. आपण जर तेवढे सावध असू तर ते आपल्या जागी लिहिलेलं असेल, नसेल आणि थोडी सेवा करण्याची इच्छा असेल तर इथे प्रति ज्या कोऱ्या असतील त्यात ते लिहिलं तरी चालेल, असं आपण मागे एकदा बोललेले आहोत. असो, प्रत्येक फोटोला जपमाळ घालताना मेरुमणी खालच्या बाजूला आपण घेतला आहे. गळ्यात घालताना मेरुमणी खाली घेतात, मी गळ्यात घालताना मोदी घेतात. तर याची कारण मीमांसा कोणती? चटकन सांगण्यासारखं म्हणजे मेरुमणी, मेरू पर्वत सर्वोच्च ना, जेव्हा ते पवित्र, तर त्याचं प्रतीक आहे तो मणी. बाकी सगळे मणीच आहेत की तोही मणीच आहे. थोडा वेगळा करून ठेवला की मेरुमणी म्हणून ओळखावा. तेव्हा ओलांडूने आपल्याकडे पाय ओलांडू नये. एकदम मोठं सांगायचं तर मोठ्यांचं म्हणणं ओलांडू नये, असे खूप ओलांडू नये अशा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या संस्काराच्या आहेत आणि त्या चांगल्या आहेत. त्या आज त्रासाच्या वाटल्या तरी सुद्धा त्यानंतर हिताच्या ठरतात. तेव्हा आता जर समजा हा मणी आपण इथे ठेवला नाही, एक बॅग घालण्यापुरता विचार करू, तिथला फोटोचा विचार हा त्यात येऊन गेला असं समजा, तर तो मानेवर ठेवावा लागेल. मानेवर ठेवला तर टोचेल आणि ते आदर्श वाटेल का आपल्या मागे इकडे? कारण आपल्या मण्यानं सर्वसाधारणपणे जोडणी असते असं मी गृहीत धरू, कारण आपल्याला जास्त जप करतो आणि त्यामुळे आपल्याला तो मोजायला येत नाही. त्यामुळे साध्या मण्याने आपलं काम म्हणतो तो मागे जाईल, तिकडे जायला हरकत नाही. कोणाला तसा ठेवा वाटला तसा ठेवा. माळ्याची तक्रार नाही, महाराजांची तक्रार नाही, मायाची तर अजिबात मला काही म्हणत नाही त्याच्याबद्दल. पण आपण आदर्श म्हणून विचार करू की तो मागे ठेवणं अधिक चांगलं का इथे ठेवणं अधिक चांगलं, असं एक क्षणभर त्यांचं म्हणणं आहे. ते त्याचा विचार करू. आपण क्षणभर असा विचार करा, हे पृच्छक कोणी असेल त्यांनी, की आपण फोटोला हार घालता त्यातलं महत्त्वाचं काय असतं, ते मुख्य फूल, तर ते कुठे असतं? ते इथेच असतं. आपण ज्या वेळेला मूर्तीला हार घालतो, फोटोला हार घालतो, त्यावेळेला त्याला एक गोंडा किंवा काहीतरी असं महत्त्वाचं एक मोठं फूल, गुलाबाचं फूल वगैरे असं काहीतरी लावलं असतं. ते का आपण त्यांचं ते मोठं आहे म्हणून त्यांच्या मानेवर नाही, इकडे लावतो. तर हे असं कधी घालतो, ते जर आपण मागे लावलं तर उलटा हार घातला म्हणतील, बरोबर आहे की नाही? तर असं होऊ नये हे एक कारण. आणि तो रुळतो अशा तऱ्हेनं घातल्यानंतर दर्शनीय असतं. ती सर्वात चांगली वस्तू, सर्वात न ओलांडण्यासारखी, लक्षात ठेवण्यासारखी वस्तू असते माळेमधली. मणी 108 सारखेच असतात, पण मेरुमणी एकट्यासारखा एकच असतो. त्यामुळे तो समोर दिसावा, लक्ष राहावं, तो ओलांडायचा नाही याचं भान असावं, तो कशासाठी आहे त्याची कल्पना असावी, म्हणून तो खाली इथे ठेवलेला आहे. आपण सुद्धा गळ्यात घालताना माळ तशी घालण्याचा प्रयत्न करतो. कारण काय, शरीरात 3 गोष्टी उत्तम मानले, त्याच्या सगळ्याच गोष्टी उत्तम आहेत, कुठलीही नसून चालणार नाही. पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात वेगवेगळ्या कारणांनी उत्तम अंग म्हणतात ते मस्त, बरोबर. नंतर
चैतन्य मुख्य राहतं जिथे ते हृदय, आणि श्रद्धास्थानांचं पावित्र्य या दृष्टीने विचार केला तर पाय. तेव्हा फुलं पायावर घालतो. काही वेळेला आपण मूर्तीची पूजा करायची झाली तर डोक्यावर फुल ठेवतो, असं पण ठेवतो. पण हार घालायचा झाला तर मात्र गळ्यात घालतो. तर तिथे चैतन्याचा वास आहे, मुख्य हृदय, तर तिथे वास आहे. म्हणून माळेचा मेरमणी हा आपण इथे ठेवला की तो उत्तमात उत्तम ठिकाणी ठेवला, कारण हृदयावर सगळं चालू आहे. ते सर्वात उत्तम आहे आणि सर्वात उत्तम असावं त्याचं स्मरण आहे ते, त्यामुळे तो रोळतो तिथेच घालतो. जेवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता ह्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही म्हणून याच्यावर काय सांगत नाही. पण जाता जाता असं एक आठवण म्हणून म्हणतो की जिथे कुठे मंगळसूत्र घालण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला वाट्या मणी हे सगळ्यात महत्त्वाचं, ते आपण मान्यवर नाही. असं चरण आपल्या लक्षात येईल की कशी दिशा असे विचार करण्याची. एखादा प्रश्न आम्ही घेऊन तुमच्याकडे येतो, हे पर्सनल दिसतंय, आणि आम्हाला अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत तुमच्याशी चर्चा करतो. आम्हाला अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत तुमच्याशी चर्चा करतो, आणि अपेक्षित उत्तर मात्र तुम्ही सांगितलं काकांची आज्ञा आहे असं समजून कृती करतो. अरे बापरे, हे जरा हे लक्षात ठेवा. पण असं लक्षात येतं की तुमचं त्या प्रश्नाचं स्वतःचं आतून आलेलं उत्तर खरं उत्तर वेगळं असतं. चांगलं सावधान आहे बरं का. तेव्हा आम्ही हे लक्षात आल्यानंतर आता काय करावं, आता हे काय करावं, हे मलाही लागू आहे तुम्हालाही लागू आहे, नाही का. खरं सांगू का, माझी अपेक्षा कोणी मी म्हणतो त्याप्रमाणे वागावा अशी खरंच नाही. त्याचं कर्तव्य त्यानं भगवंताच्या स्मरणात योग्य ते आणि बरोबर करावं एवढी अपेक्षा आहे. ती सुद्धा नम्र अपेक्षा आहे. त्याला वाटलं पाळावं तर तो पाळेल, नाही वाटलं तर नाही पाळेल. हे सर्वसाधारण उत्तर आहे. आता आपण विशिष्ट प्रश्नात जे म्हणतात तसं होतं. माणसाला चर्चा करायची असते, त्यांचं स्वतःचं उत्तर त्यांच्या मनात असतं, त्यांना काहीतरी उत्तर हवं असतं. ते काही वेळेला आता हे माझ्यावरच आले म्हणून मला घेणं भाग आहे असं की माझ्या तोंडून हवं असतं अशी काहीतरी काहींची कल्पना असते. मग त्यांचं मन दुखावणं मला नको वाटतं. हे माझी इनॅबिलिटी आहे. तेव्हा मी ते सुचवून बघतो उत्तर. आता मी ते बंद करीन. मी तुम्हाला थेट उत्तर सांगून टाकेन मला काय म्हणायचं ते. तर ते मी असं तो घोळ न घालता चर्चेचा किंवा तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा घोळ न घालता शहाण्यासारखा वागेल आणि काय म्हणायचं ते थेट सांगून टाकेल. करा करू नका, जाऊ नका वगैरे. कदाचित मला इतका वेळ असल्यामुळे हे घडलं असेल, मी बेसावत असल्यामुळे घडलं असेल, मला कळत नसल्यामुळे आजपर्यंत घडलं असेल. ह्याच्या पुढे शक्यतो ते घडणार नाही त्याविषयी निवेदन मी आता करणारच. आता ते पळण्याविषयी मात्र माझा आग्रह नाही ना, उत्तर मात्र देऊन टाकलं एवढं खरं. असं माणसाला चैतन्य असताना त्याला कोणी सहसा करून नमस्कार करीत नाही, परंतु मृत झाल्यावर किंवा त्याचं चैतन्य गेल्यावर त्याला हार, फुलं, नमस्कार सगळे सोपस्कार करतात. हे कितपत बरोबर आहे. खरा नमस्कार चैतन्याला म्हणजे शरीरातील चैतन्याला की मृतवत देहाला याचं आकलन होत नाही. थोडासा करावा. हो, हे जरा थोडं आपल्या उगाचच भीती वाटायला लागते काहीतरी असं काय म्हणजे खरं काही कारण नाही. पण खरं सांगायचं तर सहसा करून करत नाही म्हणले हे बरोबर आहे, कारण करतात. आपण करतो, इथे बसले बसले आपण नाही का नमस्कार करीत. तसंच इथे आल्या संतांना नमस्कार करतो आपण, एकमेकांना नमस्कार करतो. वारकरी नमस्कार अगदी प्रसिद्ध आहे आणि तो योग्य आहे, चांगला आहे. लहान नाही, थोर नाही, चैतन्याला नमस्कार आहे. त्यामुळे तो अत्यंत योग्य नमस्कार आहे. तो आपल्याकडून व्हावा आणि तसंच करीत जावं. लहानालाही या बाबतीत म्हणजे चैतन्य म्हणून नमस्कार करावा. आणि तसे संस्कारही आहेत. तर ते नसतील तर मग असं घडेल की सहसा एकमेकांना म्हणजे माणसाला मनुष्य जिवंत असताना अशा अर्थाने कदाचित त्यांना मोठ्यांच्या बाबतीत हे म्हणायचं असेल की मोठ्यांना कोणी हे विचारलेलं मोठ्याने असेल तर मोठ्यांना नमस्कार करीत नाहीत, मागणं मात्र हार घडी घालतो. तर हे बरोबर नाही. मात्र हे जे म्हणायचं याच्यातला हा मुद्दा बरोबर आहे की असं काही करू नये. तर खरं सांगायचं तर संस्कार असा आहे की बाहेर जरी पडायचं असलं आपल्याला तरी सुद्धा मोठ्यांना सांगून बाहेर पडणं, नमस्कार करून बाहेर पडणं. नमस्काराचाच प्रश्न असेल तर त्यांना नमस्कार करून बाहेर पडावं अशी रीत आता होती म्हणणं भाग आहे असं म्हणलं तुम्ही. आता लहान मुलांना किंवा आता विचारलं पाहिजे किंवा मोठ्यांना असं विचारायला हरकत नाही. त्यांच्यापेक्षा मोठे कोणीतरी असतील घरामध्ये
तेव्हा असा विचार करायला हरकत नाही की मोठ्यांच्यापेक्षा सुद्धा मोठे कोणीतरी घरामध्ये असतील तर ठीक आहे, त्यांना नमस्कार करून बाहेर पडणं हे अधिक चांगलं आहे. ती चैतन्याला तर आहेच आहे, वयानं किंवा काय अनुभवानं काय कशाने ज्ञानाने काय श्रेष्ठ असेल तर त्याला नमस्कार करावा, अशी संस्कृती आहे. ती कृतज्ञता ही आहे, त्यामध्ये आशीर्वाद घेणं ही आहे. असे सगळे भाव चांगले आहेत, त्यामुळे ते करावं असं म्हणण्यापलीकडे आता काही म्हणता येत नाही. तर ते आता ते मृताचं काय करतं ते करू शकतं, कारण ते एकदाच करायचं असतं आणि कदाचित हे आयुष्यभर केलं नाही म्हणून प्रायश्चित्त म्हणून करत असतील. असे जर कोणी लहान असतील तर ते शेवटी मोठ्यानं हे का करतात, तर ते त्यांचं आयुष्यभर करायचं राहिलं, कदाचित जाणीव झाली असेल त्यांना करायचं, तसं आपण समजू आता चांगलं आहे. त्यांचं पुढे त्यांना आयुष्यात कळलं तर ते भलं करतील याच्यातून काहीतरी चांगलं, आणि चैतन्याला नमस्कार करतील. म्हणजेच जिवंत जी मोठी माणसं आहेत, ज्यांना आधार द्यावा अशी माणसं आहेत, त्यांना नमस्कार करतील अशी आशा करूया. वडिलोपार्जित इस्टेट विकू नये असं म्हणतात, परंतु त्याचा वापर किंवा उपयोग होत किंवा होणार नसेल तर त्याची काय व्यवस्था करावी. इस्टेटीबद्दल एका ठिकाणी उत्तरायणमध्ये येऊन गेले, त्यामुळे याच्यावर मी फार सांगत नाही. फक्त आता इस्टेट विकू नये असं म्हणतात बाबा, म्हणतात असं हे म्हणतात. म्हणजे आता काही कोणी तसलं काय म्हणत नाही, सरळ विकतात आणि पैसा भरून मोकळे होतात. जमिनीस तुकडा असला तर सगळ्यात जास्त. तर असं जर असेल तर ते, कारण भाव अलीकडे फार वाटले, त्यामुळं असं काही कोणी म्हणत नाही. तर ते जे म्हणत होते हे मी पण ऐकले कुठेतरी की वडिलोपार्जित इस्टेट आहे तर सगळी विकू नका असं म्हणत. म्हणजे का, कंगाल होण्याचा प्रवास आपण करतो स्वतः असं हे म्हणलेलं आहे. हे मी ऐकलेलं आहे, जे म्हणतात हे बरोबर आहे. हे कुठेतरी एका ठिकाणी म्हणलेलं आहे, पूर्वीच्या काळामध्ये हे म्हणले, जुन्या काळातल्या लोकांच्या संबंधात मी ते ऐकलंय. पण त्याचा अर्थ असा की विकून कंगाल होतो मनुष्य, असा एक भाव होता. तर त्याच्या अर्थाने त्यांनी काहीतरी त्यातलं ठेवावं मागे, म्हणजे इस्टेटीचा भाग म्हणा काहीतरी आहे तरी ते ठेवावं. आणि त्यातून जसं शेवटी आपण गल्ला काढला तर पूर्ण रिकामा करीत नाही, एक नोट का होईना, 1 रुपया का होईना, काहीतरी त्याच्यात ठेवतात. म्हणजे ती उद्याच्या लक्ष्मीची ती सुरुवात आहे. त्या शेवटी व्यवसाय म्हटल्यानंतर त्याला ते काय ते गोळा करून जमा करावंच लागेल ना, बरोबर आहे. पण ते करताना शेवटी 1 नोट का होईना, 1 रुपया का होईना, काय त्याची पद्धत असेल ती, तर त्यानुसार ते ठेवतात त्याच्यात. का तर उद्याच्या ती सुरुवात आहे. उद्याच्या म्हणजे आपण ते श्री नाही काढलेले, म्हणजे काय म्हणतात त्याला, तो आपला श्रीकाराचा रुपया असतो ना, तसं श्री शिल्लक, तशी ती श्री शिल्लक नाही का, तशी ती एक श्री शिल्लक ठेवावी, तशी ती इस्टेट श्री शिल्लक म्हणून ठेवावी असा भाव असंही म्हणण्यामध्ये त्या काळात माणसांचा होता. तो चांगला आहे, तो प्रसादासारखा भावनेनं ठेवलेला आहे की हा 1 रुपया उद्या पुन्हा एकाचे 2, 5, 10, 50 काय हजार असतील ते करेल. तर असा भाव त्याच्यामध्ये होता, म्हणून ते करावा. आता इथं तर प्रश्न असा आहे की वापर आणि उपयोग जर होणार नसेल, आपण करणार नसू किंवा शक्य नसेल काय राहिलेलं, तर मात्र आपल्याला बघावं की आपल्याला स्वतःला त्याची गरज कितपत आहे. असेल तर विकावं, त्याच्या पैशाचं शुद्धीकरण करून म्हणजे दान करून मग जो काय आपल्याला आवश्यक आहे तो वापर करावा. जर तेही आपल्याला आवश्यकता नसेल, आपली परिस्थिती उत्तम असेल, तर कितीतरी सामाजिक कामांना त्याची गरज आहे, तर त्या ठिकाणी ते दान करावं. आणि असे तऱ्हेचे इस्टेटीसुद्धा, वाडेसुद्धा. आता आपली महाराजांची इथं उपासना चैतन्य सदनमध्ये होत नाही, तो वाडा त्यांनी दान केला नाही, म्हणजे हे पण शक्य आहे. आता ज्याला जे शक्य ते त्यांनी त्या पद्धतीनं जिथं त्याला भावना वाटते, तिची श्रद्धा वाटते, तिथे त्यांनी करावं. ते होतच असं चैतन्य सदनमध्ये आता आहे. किंवा आपल्याकडे आपल्या सरांचं, पाटील सरांचं घर नाही, आपल्या कोण म्हणाल आपले कुलगुरू नाही का, पी जी पाटील सरांचं घर आहे ना, त्यांनी दिलं ना दान ते. किंवा ठीक आहे, विद्यापीठाचा एखादा विभाग इथे चालावा, ज्या कार्याशी आपण निगडित आहोत, जे कार्य समाजाला जागृत करतं हे करतं, तर त्यांनी त्याच्यासाठी ते दान केलं. मग हा अशा तऱ्हेचा चांगल्या तऱ्हेचं विनियोग, त्याची व्यवस्था अशा तऱ्हेची केली तर एक चांगलं काम चालेल. किंवा कदाचित त्यातून एखाद्या माणसाला कोणाला तरी त्यातून मदत होईल, शिक्षण होईल, काही व्यवस्था होईल, तर अशा तऱ्हेचं करावं. यापेक्षा काय सांगू. असुरक्षितता, काळजी आणि भीती कशानं निर्माण होते, तिच्यावर उपाय कोणते. ओम नमः शिवाय. असं तर असुरक्षितता, काळजी, असुरक्षितता असली म्हणजे काळजी आणि भीती पुढे निर्माण होते. तेव्हा ती मुळात असुरक्षितता कशानं निर्माण होते, अनेक कारण असतात. एक साधं कारण, हे खूप लोकांना हा खूप अगदी म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तसा, कारण कितीतरी भयग्रस्त जीवन आहे सगळं आतून,
बाहेर मनुष्य भले तलवार घेऊन मध्ये त्याचा काय प्रश्न नाही, की नाही, किंवा काय ते शौर्य दाखवू दे, पण आतून तो घाबरलेला असतो. कृष्णमूर्तीने तर सांगितलं तलवार घेऊन फिरणारा आतून घाबरलेला, हे लक्षात ठेवा. ज्याला दुसऱ्या कशाची भीती नाही तो कशाला तलवार मारेल, असं आहे ते खरं. म्हणजे खरं गणित तिकडे त्यांनी वेगळंच सोडवलेलं आहे. पण आपण आपल्यापुरता विचार केला तर असुरक्षितता मात्र माणसांना ग्रासू नये एवढी गोष्ट खरी, म्हणजे खरी गोष्ट आहे. म्हणजे खूप प्रमाणात खूप लोकांना आपापल्या जागी अगदी कुटुंबात असताना सुद्धा, ऑफिसमध्ये, घरात, व्यवसायात, कशातही असताना सुद्धा, समाजात कुठेही असताना अशी असुरक्षितता वाटते. त्याची अनेक कारणं आहेत. काही कारणांची चर्चा करतो. एक माणसाला एक एकटेपणातून वाटत असतं, एकाकीपण असतं. शारीरिक एकाकीपण असेल तर त्यामध्ये सोबतीचा अभाव असतो. माणसाला अनेक कारणाने आज एकटं राहावं लागतं, आपल्याला माहिती असेल सोबतीचा अभाव. तेव्हा त्यामुळं काय होतं की शारीरिक एकटेपण असेल, तिथे शारीरिक सोबत नसेल कोणाची, तर त्या अर्थाने एकटेपण येतं. काही वेळेला मानसिक एकटेपण माणसाला असतं. हा एक खूप अलीकडचा, म्हणजे अगदी सहज कुठेही गेला तरी आढळणारा खूप मोठ्या प्रमाणातला, जसा एखादा डायबिटीस पसरावा तसं मानसिक एकाकीपण माणसाला वाटतं. त्यामुळं असुरक्षित वाटतं आणि मग काळजी वाटते किंवा भीती वाटते, असं होतं. म्हणजे घरात माणसं असतात, नाही असं नाही, पण आपण मानसिकदृष्ट्या एकटे आहोत. कोणाला वाईट म्हणायचं नाही, पण तरीसुद्धा मनुष्याला मानसिकदृष्ट्या आपण एकटे आहोत. घरचं जवळचं मनुष्य झालं तरी, मुलगा झाला तरी, काय आणखीन कोण घरात असतील ते झाले तरी आपल्याला कोणी समजून घेणार नाही, घेईल का नाही असं एकसारखं वाटत असतं आणि त्याने एक मानसिक एकटेपण येतो. दुसरं, आपले जे सेटअप असतात त्याला धक्का लागण्याची एक माणसाला भीती असते. त्यामुळे माणसाला असुरक्षितता वाटते. आपल्या मनाचे काही सेटअप आहेत, त्या सेटअपला धक्का लागेल की काय, म्हणजे आता काही लोक त्याला संस्कार म्हणतील, काही हे म्हणतील, काही आपल्या जीवन पद्धत म्हणतील, काय त्याला सेटअपला काही म्हणा, म्हणून त्या सेटअपला धक्का लागण्याची एक भीती वाटते. त्यामुळं असुरक्षितता वाटते. समजा साहेब बदलून नवीन आले की एक असुरक्षितता निर्माण होते पहिल्या दिवशी. कुठेही बघा, कुठले काही ठिकाणी नवीन ठिकाणी राहतात, काय कोणाटूक कसं वागतात, कोणाटूक कसे राहते, काय करतील, काय बोलतील, सगळं असं वाटलं. साहेब म्हणजे तसे बाहेरही साहेब येतात, घरात सून येते, सासूला सुरक्षित वाटतं, उलटही होतं, सुनेला असुरक्षित वाटतं. नवी कंपनी, नव्या ठिकाणी जावं लागलं, असुरक्षित वाटतं. किती काळ टिकेल, कशी असेल, काय होईल हे दाखवतात. त्या अकाउंट्सवर आपण आलोय म्हणून आज खरे अकाउंट्स काय असतील ते त्यांच्या सीएनं तरी माहीत असतील नको आठवू, असं वाटतं काही वेळेला. असं अलीकडे वातावरण सगळी पाहिली म्हणजे अशा तऱ्हेचे कंपन्या, सर्कल, बदल, हे सगळ्यामध्ये एक सेटअपला धक्का लागण्याची भीती वाटते. ह्यातून असुरक्षितता येते. नंतर दौर्बल्यातून येते, अगदी सरळ जी येते ती दौर्बल्यातून येते. त्यातलं शारीरिक काही पंगुत्व असेल तर त्यानं येते, ती समजू शकतो आपण. पण मानसिक दौर्बल्याने जी येते, त्यांनी ताण सहन होत नाहीत माणसाला अनेक प्रकारचे, तर ती एक दुर्बलता वेगळी आहे. त्यामध्ये कर्तृत्वाचा अभाव आहे, त्यात तसा त्रास किंवा ताप सहन होत नाही म्हणून येते. काही वेळेला मोठी असुरक्षितता येण्याचं कारण अज्ञान असतं. काय येते, निर्माण का होते, तर त्याचं कारण की अज्ञान असतं. अनेक वेळेला अज्ञानाने असुरक्षितता येते. काय होतं अज्ञान म्हणजे काय, तर परिस्थितीला तोंड देण्याची आपली अक्षमता, परिस्थितीची विषयीची आपल्याला नसलेली माहिती. परिस्थितीची माहिती असेल तर मनुष्य बिनधास्त त्या ठिकाणी. एखाद्या गावाची आपल्याला माहिती नाही तर एकदम असुरक्षित वाटतं. उतरलं की स्टेशनवर, एखाद्या रात्री 2 वाजता तुम्ही स्टेशनवर उतरला की एक क्षणभर मनात कुठंतरी एक 5% हल्लेलं असतं की बाहेर प्रिपेड आहेत का, रिक्षावाला आहे का, तो फसवील का, तो वेगळ्या ठिकाणी नेईल का, माझा पत्ता त्याला माहीत असेल का, किती प्रकाराने माणसाला असुरक्षित, काय खरंच नाही. याच्यात अज्ञान आहे. आता समजा जर तुम्हाला त्या गावाचं बरोबर ज्ञान आहे आणि तुम्ही पहाटे 2 वाजता रेल्वे स्टेशनवर उतरला, हातात बॅग घेऊन टॉक बाहेर जाणार म्हणून रिक्षा करा, हो पाहिजे. त्याने जर काही सांगितलं तर मला माहिती आहे, तू डावीकडनं घे, उजवीकडनं घे, तोच घाबरतो आपल्या. तेव्हा असुरक्षित, तेव्हा रिक्षा चांगले असतात, त्यांच्याबद्दल मला म्हणायचं नाही. पण सुरक्षितता, सुरक्षिततेचा ना अज्ञानाचा काय संबंध आहे ते सांगितलं. ह्या अज्ञानामुळे असं होतं, अज्ञानामुळे असं ते. तेव्हा असं व्यवहारात सुद्धा होतं. हे आता मी बाहेरचं उदाहरण सांगितलं. शिक्षकाला समजा त्याच्या विषयाचं ज्ञान नसलं किंवा काय म्हणतात ते क्लास कंट्रोल वगैरे काय म्हणतात ते, त्याला त्यातलं काहीतरी, तर तसलं काहीतरी त्या गोष्टीचं जर ज्ञान नसलं तर आज जाताना पाय लटपटतात. म्हणजे
असुरक्षितता निर्माण होते. आत गेल्यावर ही पोरं काय डोक्यावर घेतील, आपल्याला काय करतील, ऐकतील शांतपणे का काय करतील, अशी असुरक्षितता वाटते. तेव्हा अज्ञान आहे म्हणून असुरक्षितता आहे. त्याला त्याच्याविषयीची उत्तम माहिती आहे, पकड आहे, सगळं आहे. मामांच्या आयुष्यात हे प्रसंग आपल्याला माहिती आहे की वर्गात गेल्यावर पुंडलिक वरदा म्हणलं लोकांनी, प्राचार्य उपप्राचार्य म्हणून गेलेले असताना माहिती आहे आपल्याला मुंबईला काय बरोबर बाजूला वर्ग होता आणि त्यांनी काय त्यांची गंमत करायचा प्रयत्न केला आपल्याला माहिती आहे. हे मामांसारख्यांना आलं समोर, मामांना एक इकडून तिकडे काही एवढा काटा सुद्धा आला नाही. म्हणजे आजच्या ह्या कॉलेजमध्ये एवढे भक्तिमान विद्यार्थी असतील तर त्या कॉलेजमध्ये येणे माझं भाग्य असं मी समजतो. म्हणल्यावर खाड नाही, सगळी शांतता एकदम खाली. आणि मग इंग्रजीची सुरुवात केली लेक्चरला, ती उरलेलं सगळं धुवून गेलं उरलेलं होतं. ते ज्ञान असलं की असं असतं, सुरक्षितता आहे एकदम असं. तर सुरक्षिततेचा संबंध अज्ञानाशी आहे. एखादा डॉक्टर आहे समजा, तर पेशंट आला असेल तर त्याच्या रोगाविषयी जर समजा अज्ञान असेल, डायग्नोसिसविषयी अज्ञान असेल, तर एक भीती असुरक्षितता वाटते. करतो, समजून घेतोय, पण बरोबर आहे का नाही अशाने असुरक्षितता जाणवणार. करतोय आपण, हिंदान केलं, एक्स केलं, वाय केलं, समजा काय ते वाय केलं ते बरोबर आहे का, एक्स केलं की बरोबर आहे, किंवा हा बरा होईल का नाही, आपण ही औषधं दिली बरा होईल का नाही, असं अशा तऱ्हेनं प्रत्येक क्षेत्रामध्ये हे मी उदाहरण म्हणून फक्त सांगितलं वेळेच्या याच्यासाठी. हे अज्ञानाचं एक कारण. तिसरं काय असेल तर अस्थैर्य माणसाला झालेलं आहे सगळीकडे. त्यामुळे होतं की आता बघतो आपण बदलीच्या टांगत्या तलवारी अनेक ठिकाणी असं बदलीचं सारखं वरहीट लावून ठेवलेलं असतं, तर त्या बदलीचे टांगत्या तलवारी असतात. विरोधी वातावरणात राहावं लागतं, अस्थैर्य निर्माण होतं. किंवा ते कसं असतं माहिती आहे का, स्थैर्य म्हणजे काय, तर स्थैर्य म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, तिथे मनुष्य शांत सुरक्षित असतं. पण अस्थैर्य म्हणजे काय, ते खूप जीवनात अलीकडे वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट होतं, म्हणजे अनुभवाला येतं. त्याचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे आपण सर्कस पाहिले असेल तर झोल्यावर काम करतात, तो इकडून तिकडे जाताना त्याचं जे काय होतं ना ते आपलं जीवनात होतं. काही वेळेला तिकडच्यानी पाय पकडले नाहीत अरे अरे काय, तर त्यावरनं आपल्याला कल्पना येईल अस्थैर्याने काय असुरक्षितता निर्माण होते आणि त्यामुळे पुढे काळजी भीती काय लागते. तर ते आहे. आता आमच्यासारखे विदूषक असतात खाली, ते बरोबर ते कव्हर करतात सोडा. पण असो डबगाईला आलेलं समजा जर एखादी ही असेल, काय फॅक्टरी आहे किंवा काही कंपनी आहे, तर असं जर कानावर आलं तर अस्थैर्य निर्माण होतं लगेच. आणि काय होईल असं वाटतं एकदम. काही समजा अशा बातम्या कानावर आल्या तर एकदम अस्थैर्य वाटतं. नंतर आपल्याला माहिती की अलीकडे फॉरेन फॅक्टर्स हे मोठे परिणाम घडवून आणतात, त्याच्यामुळे कितीतरी ठिकाणी अस्थैर्य निर्माण होतं. म्हणजे त्याचा खरं त्याच्याशी काही डायरेक्ट संबंध आहे असे नाही, पण तो येईल. कारण आता काय मुक्त व्यवस्था आहे, आपण जसे आता मुक्त झालो, म्हणजे आता खरं अध्यात्माची काही गरज नाही, बाहेर खूप मुक्त आता आहोत आपण खूप प्रकारे. तर त्यामुळे त्या फरीत परिस्थितीमुळे सुद्धा अस्थैर्य काय तिकडे कुठेतरी घडेल इराणमध्ये, कुठेतरी अमेरिकेतून, त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल आणि आपलं काय म्हणजे स्वतःच्या नोकरीचं काय होईल आणि आपण ते शेअर्स घेतले असतं त्याचं काय होईल, पुन्हा ते प्रश्न असतो काही काही लोकांना. तर अशा तऱ्हेनं अस्थैर्य निर्माण होतं. ती वर जाईल खाली जाईल काय ते इंडेक्स ते सांगतात काय ते अमकं झालं तमकं झालं, एकदम सांगतात 30,000 वर गेला, एकदम 20,000 वर आला, एकदा 15,000 वर आला. अहो त्याचं बीपी खालीवर झाल्यासारखं होतं. जे त्यात असतात त्यांचं सांगतो, आपलं काय होत नाही, आपलं काय बरं. तर मार्केट तेव्हा ते सगळं असं. नंतर हे बिझनेसेस म्हणजे इन्स्टॅबिलिटीज जे आहे त्याच्यामुळे माणसाला असुरक्षितता निर्माण होते. तेव्हा असं काही आजारांचं सुद्धा काही वेळेला असं असतं की त्याच्यात सुद्धा अस्थैर्य असलं तर माणसाला असुरक्षितता वाटते की काय होईल याच्यातलं, काय वर जाईल काय खाली येईल. वर गेल्याने मनुष्याचं काहीतरी होतं, खाली गेल्याने काहीतरी होतं, तर असं सगळं ते सगळं समोर दिसायला लागलं म्हणजे असुरक्षितता वाटते, काळजी वाटते, भीती वाटते. काय आता कशाने हे वाटत नाही सांगणं खरोखर कठीण आहे, कारण आपल्याला तो वेळ कमी. एक जाता जाता फक्त एक आणखीन एक मुद्दा सांगतो, एक मोठा मुद्दा येतो की कल्पनांचं ज्याच्याकडे प्राबल्य आहे ना त्याला एक असुरक्षितता कायम असते. भयंकर कल्पना करण्याची एखाद्याला सुचतच राहतं सारखं काहीतरी, काय शांत बसायला डोकं तयारच नाही. वर बघितलं तर वाटतं फॅन पडेल, तर नाही आहे पण कडेला आहे की तिथे आता. तेव्हा काय फॅन डोक्यात पडेल. आपण चाललोय खरे गाडीतनं, पण त्या ड्रायव्हरला समजा म्हणजे म्हणणं थांबतो, पाणी पितो, काय आहे कोणा ठोक म्हणजे गोळी घेतोय असं जर काय आपलं मागे बनवतो बघा तसं,
तो मध्ये तो थांबून काय गोळी बिळी घेतली, कधी त्याने पाणी बिणी प्यायला, तर काय ह्याला काय हार्टबीटचं काय आहे की काय असं जर वाटायला लागलं तर मागं आराम अगदी मस्त काय हे असतं डिझाईन, आणि शांत पडून राहावं, गाडीतनं जावं, तो चालवतो, तो बाहेरचं सगळं नियंत्रण करतो. तरी आपल्या कल्पनेनेच इकडे होतं की असेल ना याचं हार्टला काय होणार नाही ना वगैरे, उगाच. अहो कशाला काय फार लांब जायला नको, खुर्चीवर बसलं असलं ना तरी पाय वाढेल का काय भीती वाटते. तर काय कल्पना करणाऱ्यांचं काय होतं त्याचं, कल्पनेची असुरक्षितता ही सर्वात एक मोठी असुरक्षितता आहे. की समजा हे नेमकं आता खुर्चीचा पाय मोडला, समजा इतकी जण आहेत आता उचलतील की मला, समजा माझ्याच अगदी खुर्चीचा पाय, तुमचे सुद्धा म्हणजे तुम्हाला काय तुमचे प्रॅक्टिकचे करू शकता, तुम्हाला काय बरं मोडला काय दुमडतात, प्लॅस्टिकला सुद्धा दुमडतात, मी काळजी करू नका, पण ते दुमडतात. तर असलं काहीतरी कल्पना करत बसलेले असतात, ते सुद्धा असुरक्षितता. असुरक्षिततेचं मूळ कशात आहे सारांशाने सांगतो, हे सगळं मी पहिलं सांगितलं. असुरक्षिततेचं मूळ हे सुरक्षिततेची आपल्याला जी खोटी आशा आहे तिच्यात आहे. मनुष्य सुरक्षित नाही हे एकदा त्यांनी मान्य करा. या जगात सुरक्षित मनुष्य नाहीच. ठेच लागली तर गडगडत गेला खाली, तर इतकं साधं ते असुरक्षित आहे. आता कल्पनावाल्यांचं म्हणलं मी, पण खरोखरच अशी परिस्थिती आहे की असुरक्षितता ही आहेच या अर्थाने. आणि आपल्याला जी असुरक्षितता सारखी वाटते तिचं मूळ आपलं जे या विशिष्ट शरीरावर आत्यंतिक प्रेम आहे आणि ते टिकावं अशी जी एक ओढ आहे तिच्या पोटी माणसाला खरी असुरक्षितता आहे. हे काही नाही टिकलं तरी चालणार आहे, पडलं म्हणलं तरी चालणार आहे असं ज्याला वाटते तो एकदम त्याला बिंदास्त काय काय प्रॉब्लेम नाही, धडाधड जुने उतरून जाईल, चढून जाईल, काम करेल, कुठेही जाईल, नवीन गावी जाईल, नवीन ह्याच्यात काय मोठा प्रश्न येत नाही. तर त्याच्याबद्दल काय करावं ह्या दृष्टीने. तेव्हा ती मुळं कशी आहेत, जेवढी आपण या देहाची प्रेम बाळगू तेवढे असुरक्षिततेची भावना वाढेल, जेवढ्या प्रेमाचं प्रेम कमी होईल तेवढी सुरक्षित आहे, तेवढे आनंद आहे. म्हणजे हे व्यवहाराच्या दृष्टीनं. तेव्हा दुसरे आता काळजी म्हटली यांनी, काळजीचं महाराज म्हणलेत ना, काळजीचं मूळ कर्तेपणात आहे. आपण वाचत असाल तर ते कर्तेपणात आहे. मी करणार आणि ते होणार, किंवा मी करणार नाही म्हणून होणार नाही वगैरे वगैरे ज्या कल्पना आहेत त्या सगळ्यामध्ये काळजी आपणच तिला आमंत्रण देतो. मी करणार म्हणून होणार असं नाही, जगामध्ये व्हायचं असेल ते होणार, मी करायचं नाही ठरवलं तरी होणार नाही असं समजायचं कारण नाही. ते व्हायचं असेल न व्हायचं असेल तर नाही होणार, मी कितीही करायचं ठरवलं तरी ते होणार नाही. तेव्हा ह्या दोन्ही गोष्टींची कल्पना आपल्याला असावी. आणि असं जर नाही जर आपल्याला व्यवस्थित मी कार्यशील असावं, कर्तव्यशील असावं हे चांगलं आहे, पण करता असू नये. उपाय जर काढायचा असेल तर हा उपाय सांगतो, आपण करते असू नये, आपण कर्तव्यशील असावं आणि करते नाही याची जाणीव असावी. म्हणून खऱ्या कर्तव्याशी ओळखावे असं समर्थांनी सांगितलं. समर्थांचं म्हणणं तेवढ्यासाठीच आहे, खऱ्या कर्तव्याशी ओळखावे. ते ओळखा म्हणजे मग लक्षात येईल की हे काही खरं नाही, आपण कर्तव्यशील आहोत ना, बस आहे तेवढं, या एवढं खरं. मग खरा करता कोण, तुम्ही राम म्हणा, स्वामी म्हणा, काय महाराज म्हणा, राम काय तुमचे कृष्ण म्हणा, काय जे तुम्हाला म्हणायचं म्हणा, तो खरा करताय, मी मग कर्तव्यशील आहे, माझ्यासमोर आले ते काम कर्तव्य म्हणून करतो, बस आहे तेवढं. असं केलं तर ही भीती, काळजी ह्या गोष्टी कमी होतील. भीतीला वाढायला कारण अनेक गोष्टी असतात, त्यातल्या द्वैतानी भीती मुळात सुरुवात होते. हे उपनिषदांचं मागे मी आपल्याला बोलतो. द्वितीय अद्वैत भयम, आपल्यामध्ये द्वैत निर्माण झाले की भीती निर्माण होते असं उपनिषदांनी सांगितलं. आणि अत्यंत बरोबर, आत्यंतिक दृष्ट्या बरोबर. दोनपणा आला की भीती आली, म्हणजे हे अगदी मूळच आहे. त्यामुळे आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. अनुभवासाठी आपण आपला घरातले अनुभव पहा. घरात असुरक्षित वाटतं का वाटतं माणसाला, समजा पत्नीपासून वाटेल, पतीपासून वाटेल, समजा वडिलांना आईपासून वाटेल, मुलापासून वाटेल, काय जे आपल्याला वाटणार असेल, ज्याच्यापासून आपल्याला वाटेल, तो आणि तुम्ही दोन आहात म्हणून हे वाटेल, तो मी एक आहोत, काय फरक पडतो. भीतीचं मूळच गेलं. द्वैत हे तिथे हे आहे, यांच्या मनात काय कोण ठाऊक, त्याच्या मनात काय कोण ठाऊक, ती काय करेल कोण ठाऊक, असं वाटलं की म्हणजे दोन आहेत ना ती. म्हणून ही दोनातून सुरुवात होते भयाची, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. नाहीतर मग ही शक्य आहे तेव्हा दोनपणाने, मायेमुळं, संचयामुळं भीती वाढते. संचय जेवढा जास्त तेवढी भीती जास्त. बरोबर आहे ना, कारण बळवलं जास्त जाणार. घोंगडं आहे माझ्याकडे तर तोच त्याच्याकडचे 4-5-10 रुपये ठेवून जाईल असेल ते खिशात. तो म्हणेल जायला मला एवढे पुरतील, माझ्याकडे जास्त आहे, त्याच्याकडे काही दिसत नाही, त्या याला 10 रुपये ठेवून जावं, उद्याचे निदान 4 तरी पिल, ह्याच्या घरात काहीच नाही.
तेव्हा असं होती. म्हणजे कसा फरक आहे की जितका संचय आहे तितकं मग सगळं असुरक्षितता आहे आणि संचयामुळं सुरक्षिततेच्या यंत्रणा उभाराव्या लागतात. वॉचमन कशासाठी? आज काहीतरी असलं पाहिजे म्हणून वॉचमन. वॉचमनचा पगार परवडेल का मला सांगा? आम्ही तर उद्या वॉचमन ठेवायचं काय? आपलं भागीनं झाले ना, वॉचमन काय ठेवते? संचयाने कसं असुरक्षित व्हायला होतं हे जर आपल्याला कळलं ना, तर मला सांगा आपल्या घरात समजा आपल्या महिनाभराचे तांदूळ हो की नाही, महिनाभराचे तांदूळ काय 4 किलो ज्वारी 2 किलो ज्वारी काय जे समजा आहे ते आपल्याकडे आहे समजा, तर आपल्याला एक 10,000 रुपये ठेवून वॉचमन आणि ती बंदूक आणि ते शक्य आहे का मला सांगा? काय संचयानं काय होतं हे मला सांगायचं, बाकी काही नाही. नाहीतर त्यानं काही गरजच नाही. हा करतील कुठे कंपनी बरं काय त्यांची पोटं म्हणजे त्यांचं आपण काय भूतदयामुळं का कोणी वॉचमन ठेवतो? म्हणजे मला सांगा उगाच काहीतरी त्यांचं पोट कसं चालेल म्हणून का कोणी वॉचमन ठेवायला काय सांगतात नाही. ते कशासाठी? माझ्याकडे काहीतरी आहे आणि ते जास्त आहे. ते कमी असलं तर मग त्याची पण गरज. ते कमी असलं तुम्हाला परवडणारच नाही. माझं भागत नसेल तर त्याला पगार कुठून देऊ म्हणून जमणार नाही. बरोबर आहे की नाही? आणि जर ती कमीच असेल तर नेणार तर कशाला येईल? आणि तिकडे तिथे खूप आहेत असे जिथं ते ठेवायचे ठेवले आणि जिथं ते काय द्यायचे कळवायचे वगैरे तिथं ते जागा खूप आहे, मग तिथे जातील ना. मग आपण तसं कशाला करावं? तेव्हा भीती ही संचयामुळं असुरक्षितता संचयामुळं सगळं ते एकत्रच आहे. नष्ट व्हायला काय करावं तेवढं सांगतो. एक म्हणजे आधी ह्याचं सगळ्याचं आकलन आत्ता आपण बोललो ते. अशा अनेक गोष्टी असतील, आपल्याला अनेक कारणं सापडतील. सर्वात पहिली गोष्ट आपण खऱ्या अर्थाने म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण तसं एकटे आहोत, त्यामुळे तसं काळजी करायचं काही कारण नाही. खरं सांगायचं तर आपण एकच आहोत. आपण कशा अर्थाने की सर्वार्थाने मी म्हणतो मनाने आहे, शरीराने आहे. शरीराने आपण एकटे नाही का? दुसरा मनुष्य आहे, तिसरा मनुष्य आहे, चौथा मनुष्य आहे. त्याने मी सुरक्षित नाही. मी जो एकटा आहे तो माझ्यात जे आहे त्यामुळे मी सुरक्षित आहे. त्याची ओळख ज्याला आहे त्याला भीती नाही. तो रात्रीचा जाओ, 12चा जाओ, 2 वाजता जाओ, कधीही जाओ, कुठेही जाओ. अगदी बिडे याच्यातनं अरण्यातनं मी फिरून पाहिलेले, अमावास्येला फिरून पाहिले. रात्रीचं 2 वाजता ते टाकायचे जिथं खूनबिन पडतात तिथं उतरून मी रात्रीचं चालून अगदी शांतपणे बघितलं. काय होत नाही. आपल्यात आत जे आहे ते सुरक्षित ठेवत आपल्या, बाहेरचं सुरक्षित ठेवत नाही. हात कोण आहे? भगवंत आहे. त्याच्याबरोबर राम आहे, त्याच्या तर कशाची भीती आली. म्हणजे हे ज्याला एकटेपण या अर्थाने कळलेलं आहे की माझ्यामध्ये भगवंत आहे, तो मला सांभाळतो. बाहेरचा काय सांभाळेल? सुरक्षित आम्हाला मग की नाही. आपल्याला वाटतं मस्त क्वचोन मला सांभाळतो, सुरक्षा मला सांभाळते. सुरक्षा सांभाळू शकते तुम्ही सांगाल? नाही, मुजागर विचार करू नका त्याचा काय. तेव्हा एक आहे. आता दुसरी गोष्ट, आपल्याला खरी जी सोबत आहे ती गुरुची किंवा भगवंताचीच आहे. श्रीरामानुगुलू मला याचा आधार खरा, तर त्याच्या सुरक्षेवर मी जगतो यांच्यावर. त्यामुळे आपण एकट्या आकलन असावं. आपल्याबरोबर खरी सोबत कोणाची आहे त्याची कल्पना असावी. आपला जो मनाचा सेटअप आहे तो मोडण्याची तयारी असावी. काही ते सासून असुरक्षित वाटणार नाही. बदललं तर बदली. इकडे ठेवायची वस्तू तशा ठेवल्या, तशी करायची वस्तू तशी केली. तेवढ्यावरच केवढं ते असुरक्षितून काळजी. आता काय होतं घराचं कोण वाटतो? हे तर कुळाचार झालं तर काय होईल, कुंधर्म झालं तर काय होईल, अमुक झालं तर काय होईल, काय होईल ते होईल. तुम्हाला काय करायचं तुम्ही केलं, त्यांना काय करायचं त्यांना करू. असं अशा पद्धतीनं राहिलं तर हे सेटअप मोडण्याची तयारी ठेवली तर असुरक्षितता वाटत नाही. सेटअप मॉडेल सेटअप म्हणजे मनाची जी आपली ठेवण आहे ती, तर तिचे जे काही मतं आग्रह वगैरे आहेत ते मोडले तरी चालतील. काही एवढं जगाने आदर्श घ्यावा असं का आपल्याकडे सेटअप आहेत काही? हो की नाही? माझं आहे की जगाने अगदी उतरवून घ्यावा आपलं सर आणि त्याप्रमाणे वागायला लागावं वगैरे असं काही आपल्याकडे आहे काही? हे काहीतरी 4 संस्कार झालेले मनावर कुठली तरी पाहता पुस्तकं इकडची तिकडची ललित साधी कसली तरी वाचलेली, त्याच्यामुळे काहीतरी कल्पना डोक्यात आलेल्या, कुठली तरी टीव्हीवर बघितलेलं, ह्याच्यापेक्षा आहे काय मनामध्ये असं मोठं? जे ज्यांच्याकडे असेल त्यांनी ठीक आहे, पण नसेल त्यांना मी आपलं माझ्यासारख्यांचं म्हणतो. तर त्यामुळे मी सेटअप हा ठीक आहे चला म्हणून काय हरकत नाही. मग तो कुठं सांभाळण्यासारखा होता तेव्हा? आपल्याला ज्या टाकायच्या वस्तू असल्या त्या गेल्या, ताबड रडतो का दुसऱ्या दिवशी? कंप्लेंट घेऊन जातो का मला सांगा पोलिसात? नाही. तसंच आहे ते. आपल्याकडचा सेटअप म्हणजे एवढाच आहे. तो मोठा मोडण्याची तयारी ठेवावी. काही काळजी वेळी असुरक्षितता वगैरे वाटत नाही. नंतर अपरिग्रही वृत्ती, मगाशी सांगितलं तसं संचय केल्याने झालं ना, मग ती ठीक लक्षात ठेवा. तर चोराचं काय प्रॉब्लेमच येत नाही. त्यांच्याकडे म्हणणार तर कुठं जावं इकडे, उगाच वेळ कशाला घालवेल ते तरी, हो की नाही? त्यांना कामं आहेत की नाही? माझं असं उगाच आपल्याला इकडे जात त्यांना वेळ घालवायला वेळ आहे का त्यांना? त्यांना महिन्याचं काय असेल ते भागवलं पाहिजे की नाही? त्याच्यासाठी काय असेल ते त्यांचं काम केलं पाहिजे की नाही? काही असं करतात, काही तसं करतात. सगळी शेवटी आपापल्या ते त्यांचा महिना भागला पाहिजेच की नाही? तर त्यामुळे ते करतात. तेव्हा
आपण आपल्याला त्यांना काही ना चोर म्हणतो, काही ना मोठे लोक म्हणतो. आता काय आता ते जे जे व्यवहारात असेल ते म्हणतो आपण. पण ते सगळं जे करतात त्यांना वेळ आहे का आपल्याकडे लक्ष द्यायला? आपल्याकडे काय नसलं तर, हो की नाही? काय नाही येणार. दारात समजा एखादं काय फुलझाड उगवले, ते फुलासाठी मोठी चोरी झाली त्यांच्याकडून, त्यांच्या ते गुलाबाचं फुल गेलं. सकाळी उठून असं कुठं काय झालं का माझं? पोलीस स्टेशनला सकाळी उठून सगळी माणसं भेटायला, काय झालं तर गुलाबाचं फुल गेलं, गुलाबाचं फुल गेलं. म्हणजे गुलाबाचं फुल गेलं म्हणून सुद्धा एवढ्या चोरीसारखा अस्वस्थपणा येतो काही ना, नाही असं नाही म्हणत तुम्ही. पण पुढचा व्यवहार तरी काही कोणी करत नाही, बरोबर आहे की नाही मला सांग? म्हणजे एवढंच आहे ते. अपरिग्रही वृत्ती असली तर आता काय साधावं, जास्त काही शिरत मला वेळ नाही, तुम्हाला वेळ नसतो. तर कर्तव्यात राहायचं. आपलं ठरलं ना, कर्तव्यशी राहायचं. करता कोण? बाहेर. करता कोण? गुरु. ते काय राम करता, तो भक्त करा. हे जर राहिलं तरी यातून बाहेर यायला पाहिजे. जरूर ते ज्ञान, आपल्याला ज्याची गरज आहे तेवढं तरी ज्ञान. अज्ञानानं भीती वाटते ना. म्हणजे ऑफिसमध्ये गेलो समजा, तर मला ऑफिसचं काम माहिती नाही, म्हणून मला इथं बसवू नका, तिथं बसवू नका, हे करू नका, ते सांगू नका. हे का वाटतं? तर मला तिथलं काही माहिती नाही म्हणून वाटतं. हे बरोबर आहे का? मी ते माहीत करून घ्यावं असं. म्हणजे भीती कशाला वाटेल, सुरक्षितता कशाला वाटेल? म्हणजे असं प्रत्येक क्षेत्राचं ज्याचं जे आहे ते त्याने ज्ञान करून घ्यावं. म्हणजे ज्ञानाने आपल्याला ही घालवता येतं. जे काही भीती काळजी वाटली ती घालवता येईल. आता याच्यापेक्षा जास्त उपाय सांगत नाही. आणखीन एक शेवटचं म्हणजे की ही जी अस्थिरता आहे ती हा मायेचा स्वभाव आहे, जी आपल्याला अस्थिरता बाहेर येते. रोज बदलतंय सगळं, हो की नाही? बाहेरचं आहे म्हणून आपल्याला दिसतं. आज समजा काल तिथे काय बाहेर गेला बागेमध्ये किंवा इथे बाहेर समजा गेला तर तिथे फुल नव्हतं, आज सकाळी ते आलं. उद्या सकाळी गेला तर अजून असेल, परवा सकाळी ते पडून जाईल किंवा कुणी घेऊन जाईल किंवा आपण काढून टाकू. हा बदल हे सारखं, बदल हेच सृष्टीचं स्वरूप असल्यामुळे त्यात अस्थिरता, बदल या अर्थाने कायमच आहे. म्हणजे आहे हेच एकदा मान्य करू ना. मग ते एक बाजू झाली. आणि दुसरी गोष्ट, काहीतरी स्थिरही जगामध्ये आहे. माझ्या लहानपणापासून आत्तापर्यंत इतकी काय जी वर्ष 5, 50, 75, 100 काय झाले असतील तेवढ्या वर्षामध्ये मी जसा जिवंत आहे तसाच जिवंत आहे. मग माझ्यामधलं जे स्थैर्य, म्हणजे जे स्थैर्याचं केंद्र म्हणजे जे माझं चैतन्य ते कायम आहे. त्याला मी चिकटून राहावं, म्हणजे आतल्या भगवंताला चिकटून राहावं. आणि ते राहायला नामासारखा सोपा मार्ग नाही, तो अवलंबावा. एवढं जरी लक्षात घेतलं तरीच आहे. आता नाही होणार आज, बस एवढंच घेतो. बाकीचे ठेवतो तर काय बरं. एक छोटंसं आहे प्रश्न, तो घेतो फक्त. मी इथलं बाकीचं त्यांचं निवेदन आहे तर ते मी संबोधन आणि सगळं हे प्रिय काका असं. राम रक्षा म्हणताना आपण सीताशक्ती हे श्रीमंत हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीतीर्थे असं उच्चारण करतो. शक्ती सीता हे समजलं, पण हनुमान कीलकम ते आहे खरं सांगायचं तर लिहिलेलं आहे. तर नेमकं काय आणि त्याचा शाब्दिक अर्थ काय, पारमार्थिक अर्थ काय ते लक्षात आलं नाही. दुसरा जो मुद्दा आहे तो प्रवचनाचे हे माईकचे हे आहे, आवाज आहे, त्याच्यात आपल्याला कोणाला काही त्रास वाटत असला तर त्यांना सांगा, ते कमी जास्त करतील. जास्त असलं तरी त्रास होतो, कमी असलं तरी त्रास होतो, होय की नाही? म्हणजे आता बरोबर असल्याने त्रास होतो तो वेगळा. त्याने असं लिहिले 45 डिग्री ऐवजी 60 डिग्रीवर लावायला तो बरं होईल वगैरे असं काहीतरी आहे. तर ते टेक्निकल आहे, तर तुम्ही काय ते बघा. तर आता मूळ मुद्दा, तर हनुमान कीलकम. तर कीलक म्हणजे किल्ली, आपल्याला माहिती आहे. तर ज्याने अभ्यास केलेला आहे त्यांना हे सगळं माहितीच असते, त्यांना काय सांगायची गरज नाही. पण आपलं आता ते बसलेच आहे तर मध्येच कुठे उठून जायचं म्हणून तो आपलं आहे एवढं. तर कीलकम कीलक म्हणजे किल्ली. तर आपल्या सारख्या भाषा वगैरे असतील किंवा हे असतील विवरणाच्या पुस्तक आहेत तर त्याच्यात बघावं काय आहे, कन्सेप्ट आहे त्याच्या मागे एक. हे सगळं प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला दिलेलं असतं. सीताशक्ती तसं ते प्रत्येक मंत्र जिथे जिथे आहेत तिथे तिथे हे दिलेलं असतं. असं कीलक काय, गमकं काय, तमकं काय, तो छंद दिलेला असतो. ते सगळे दिलेले असतात गोष्टी, ते शास्त्र आहे त्यानुसार ते दिलेले असतात. कन्सेप्ट काय आहे की गड भक्कम आहे, दरवाजा भेद्य आहे, कुलपाने बंद केलेला आहे, समजा हे कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये त्यात प्रवेश हा म्हणजे आपण पूर्वीच्या काळात म्हणायचो वाऱ्याला सुद्धा प्रवेश मिळणार नाही असं आपण म्हणायचं पूर्वीच्या काळामध्ये, असं एक पद्धत होती म्हणण्याची. तर असे जे अभेद्य गड आहेत की जे दरवाजाने कुलूप बंद करून ठेवलेले आहेत तर त्यात प्रवेश अशक्य आहे. हे जरी खरं असलं तरी कुलपाची किल्ली जर एखाद्याला मिळाली तर त्याला त्यात प्रवेश मिळतो, अलगद मिळतो, नुसतं असं झाले अलगद प्रवेश मिळतो.
तसं जर राम हस्तगत व्हायला हवा असेल तर हनुमंताच्या उपासनेत, जीवन पद्धतीत त्याची किल्ली आहे असं रामरक्षित सांगितलं. हनुमंताची जीवन पद्धत आणि उपासना जी आहे तिच्यात रामाची रक्षण मिळवण्याची किल्ली आहे. तर तुम्ही तिकडे तर जालच, त्याचा प्रश्न नाही, पण हनुमंताकडे लक्ष द्या, तिकडे किल्ली आहे, त्याला सापडली ती बरोबर. तेव्हा अशा अर्थाने तिथे केलं काम आपल्याला आहे. खरं सांगायचं ना तर तुम्ही विचार करा क्षणभर, म्हणजे आता हे विचार आलाय म्हणून भगवंताचं गुणगान आहे आणि मारुतीचं आहे शनिवार करू गुणगान. तर खरं तो आपल्या भाषेमध्ये आजच्या डेप्युटेशनवर आलेला माणूस की तो डेप्युटेशनवर आलेला माणूस आहे. खरं म्हणजे ती एक वन्य जमात आहे. तसं तर त्या वन्य जमातीच्या राजाकडून डेप्युटेशनवर आलेला त्याचं तो एक प्रधान माणूस आहे, त्याच्या मंत्रिमंडळातला प्रधान माणूस. तो इकडं रामाकडं डेप्युटेशनवर आला. तो खरं म्हणजे पाहत होता इकडे तिकडे असं की काय परिस्थिती आहे, कोण आहेत, काय आहेत. म्हणजे ते जे मंत्री जसे ह्याच्या राजदूत जसे पाठवतात तसं पुढे त्याला दूताचं काम दिलं. तर तो डेप्युटेशनवर आला. तर त्यानं काय केलं सार म्हणून लक्षात ठेवू की त्यानं राजाची निष्ठा आपल्या पाळली. आपली राजनिष्ठा पाळणारा तो दूत आहे, तो मंत्री आहे, तो राजनिष्ठा पाळणार आहे. त्याच्या राज्याची तो एकनिष्ठ आहे, त्याच्या राजाची एकनिष्ठ आहे, त्याच्या हिताची एकनिष्ठ आहे. हे मूळ लक्षात ठेवायचं सगळं. आणि हे सगळं करून त्यांनी त्याचं राज्य त्याला कसं मिळवून देता येईल ह्याच्यासाठी अत्युत्तम काम केलं. त्याच्या पद्धतीनं त्यानं ते करून घेतलं बरोबर. त्यासाठी त्यानं रामाची मदत घेतली. हे करताना रामाचा त्याचा संपर्क आला तेव्हा त्याला राम कशात आहे हे कळलं. रामाची किल्ली म्हणजे काय, राम कशात आहे. आता त्याचा स्वामी कोण खरं म्हणजे ते आपल्याला माहिती आहे, पण तो स्वामीनिष्ठ आहे की नाही आहे. त्यानं त्याचं काम केलं की नाही केलं. त्याला राज्य मिळवून दिलं की नाही दिलं. ते रामाला रामाचं साह्य मिळवून दिलं की नाही दिलं. ते घेण्याचं राजाच्या हातात नव्हतं का, पण ते त्याला करावं लागलं. बुद्धिमत्ता वरिष्ठ. त्याचा तो इतका बुद्धिमान आहे की तो त्या राजाचा जो एकटा बसलेला आहे हातात धनुष्यबाण घेऊन तेवढ्याचा किंवा त्याच्या भावाच्या एवढ्याच्या मदतीवर तो त्याचं राज्य जिंकू शकतो किंवा पुढेही तेवढं कर्तृत्व ज्याचं आहे. त्याला राम कुठं आहे हे बरोबर कळलं. म्हणजे उच्चतर किंवा आदर्श जीवन कुठे आहे हे कळलं. तो वन्यजीवनातला खरं म्हणजे दूत आहे, श्रेष्ठ आहे. बुद्धिमत्ता वरिष्ठ एवढ्यासाठी की त्याला कळलं बरोबर की ह्या जीवनापेक्षा उच्चतर जीवन आहे. आणि ते जे जीवन आहे त्या जीवनाची कल्पना त्याला एकदा आल्यानंतर त्यानं निम्नतर जीवनाचा त्याग केला. त्यानं आपल्या स्वामींकडून रितसर व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. साध्या भाषेत निम्नतर जीवनातून त्यानं स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि जिथं राम आहे तिथं जाऊन चिकटला बरोबर गेला. तो त्याच्या सेवेत गेला आणि त्याचा जो त्याग आहे पुढे तो रामासाठी काय पराकोटीचा आहे ह्याची आपण कल्पना करावी. ते उच्चतर जीवन हे असं म्हणजे जर आपल्याला मारुतीकडे पाहायचं असेल तर हे हनुमान कीलकम काय आहे तर हनुमंत हे मूर्तिमंत श्रद्धामय आणि सेवामय जीवनाचा आदर्श आहे. मूर्तिमंत श्रद्धामय आणि सेवामय खरं जर व्हायचं असेल तर या अर्थाने मारुतीच्या वृत्तीनं त्यागाचं ती परिसीमा आहे. मारुती त्यागाची परिसीमा आहे. तेव्हा तो शेवटी रामरूप झाला. त्या अर्थाने तो चिरंजीव आहे. रामाचं नाव आजही घेतलं त्याच्यावर उद्धरून जातो. त्याला जो एकरूप झाला त्यांनी काय केलं असेल ह्याची कल्पना आपल्या डोळ्यासमोर असावी. ती जर बरोबर आपल्याला त्यातलं काही करता आलं तर आपल्याला पण किल्ली लागेल आणि राम गवसेल. तेव्हा रामाचं रक्षणच नव्हे रामही संपादन करायचं असेल तर त्याला हनुमंत ही किल्ली आहे. या अर्थाने आपण रामरक्षा म्हणावी. उगाच आपला आंघोळ करताना म्हणून अशा आपल्याला कळलं पाहिजे. त्याने विचारलं, चांगलं विचारलं म्हणून मला बरं वाटलं की ही किल्ली आपल्याला त्याच्यात म्हणून म्हणतात गुरु किल्ली असे शब्द आहेत बघा आपल्याकडे. बरेच असे शब्द त्याला लागून आहेत. तसा इथे हा रामरक्षेसंबंधीचा आहे. पण त्याच्यातली हनुमंताची जीवन पद्धत आपल्याला कळावी. त्यांनी काय होता हे कळावं, काय ओळखलं हे कळावं, कशाला चिकटून राहावं हे कळलं त्याला, ते आपल्याला कळावं. त्याची पुढे जीवन पद्धत कशी त्यानं बनवली, तो काय सेवावरती होता, तो काय त्यागी होता आणि त्यामुळं त्याला आयुष्यात काय मिळालं. आपण म्हणतो जीवनात राम नाही, मारुतीच्या जीवनात असा क्षण नाही ज्यात राम नाही. मग किती तफावत असेल
म्हणजे ती रामजीवनाची किंवा रामप्राप्तीची किल्ली आहे. म्हणून हनुमत कीलकम, हनुमान कीलकम जे आहे ते त्या अर्थाने असं. सद्गुरुनाथ महाराज.